गुड इव्हिनिंग फ्रेंड्स, मी दिशा हेगडे. गेल्या 2 दिवसापूर्वी जे ब्लॉगमध्ये मी दाखवलं होतं ते आमच्या घरच्या वरच्या साईडला जे काय झाडं आहेत ती दाखवली होती. आता आमच्या घरच्या मागच्या साईडला जे काय काय आहे ते आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. हे बघा, ही असं आहे आमच्या घरच्या मागच्या साईडला ही सगळी झाडं. आत्ता आम्ही गोव्यातून आता फक्त 2 वर्ष झाली ना इकडे येऊन, तर अजूनही झाडं लावण्याचा प्रयत्न चालू आहे. लावतो आहे ॲक्च्युली, लावणं चालू आहे. आणि हे सगळं आमची जागा आहे. ही सर्व आमची जागा इकडची. तिकडे ती लास्टपर्यंत आहे पूर्ण. ही आमची विहीर. जेवणाला वगैरे लागतं ते पाणी आम्ही इकडूनच नेतो. नारळ, सुपारी वगैरे सगळं आम्हाला इकडे मिळतं. नारळ वगैरे बाहेरून आणावं लागत नाही आम्हाला. सुपारी पण चांगली मिळते. हे एक छोटंसं मारुतीचं देऊळ, म्हणजे हे पूर्वीपासूनच खूप वर्षापूर्वीपासून आहे. तेव्हा एक छोटंसं होतं मंदिर, छोटंसं असं म्हणजे अशी मूर्तीच होती. नंतर असं बांधून घेतलं. हे बांधून घेतल्यावर आता 7-8 वर्ष झाली. नंतर ही चौडेश्वरी म्हणतात ह्या देवीला. हिची पण मनोभावे पूजा केली जाते आमच्या घरी, ते पण रोज न चुकता. नंतर हे जे आहे ते नागदेवता. नागपंचमीला वगैरे इथे आवर्जून लोक नाही आहेत कोण, पण आमची घरचीच माणसं सगळी पूजा वगैरे करतात. म्हणजे माझे दीर आणि माझे मिस्टर पूजा करतात. तो पण व्हिडिओ आहे, तो घालेन मी ब्लॉगमध्ये. न चुकता पूजा केली जाते, पण इकडे रोज पूजा केली जाते. हे बघा इकडे आता पण इकडे भरपूर झाडं लावण्याचा विचार चालू आहे. अजूनही लावणार बोलतायत, म्हणजे कसली काजूची, आंब्याची वगैरे लावणार म्हणतायत. वरच्या साईडला तिथे जागा आहे ना, तिकडे लावणार म्हणतात. आणि हो, आज मी मराठीमध्ये ब्लॉग करण्याचं कारण पण खूप जणांनी मला हे पण बोलले की मराठीमध्ये कर, तुला जेवढ्या भाषा येतात तेवढ्या सगळ्या भाषेमध्ये ब्लॉग कर. म्हणजे प्रत्येकी सगळ्यांना आता ॲक्च्युली सगळ्यांना जास्तपैकी माहीत झालेलं आहे की भाषा पण मला 2-3 भाषा येतात. सो मी सुद्धा प्रयत्न करणार आहे की प्रत्येक भाषात, कन्नडमध्ये पण ब्लॉग करायचा आहे मला. म्हणून आज म्हटलं मराठीमध्ये करून घेऊया, म्हणून आज मराठीमध्ये केला आहे. फ्रेंड्स बघा, मी प्रत्येक व्लॉगमध्ये सांगते की मी नवीन आहे. सो प्लीज मला म्हणजे सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ, म्हणजे जास्तीत जास्तपर्यंत पोहोचून दे असं. माझी तुम्हाला कळकळीची विनंती, माझा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. चला तर मग मी आजचा माझा व्लॉग इथेच थांबवते. नमस्कार.